गुड मॉर्निंग स्टुडंट. TY BCom 2019 पॅटर्न सेमिस्टर 6 या 6व्या सेमिस्टरचा आपण आज पुढचा टॉपिक सुरू करत आहोत. ॲडव्हान्स अकाउंटिंग पेपर सेकंड या सब्जेक्टचा ब्रांच अकाउंटिंग या टॉपिकला आजपासून आपण सुरुवात करणार आहोत. प्रथम आपण ब्रांच अकाउंटचा जो फॉर्मॅट आहे किंवा प्रो फॉर्मा आहे तो पाहणार आहोत. ब्रांच अकाउंट मध्ये आपल्याला अभ्यासण्यासाठी 3 मेथड्स आहेत. त्यापैकी एक मेथड आहे डेटर्स मेथड, दुसरी आहे स्टॉक अँड डेटर्स मेथड आणि तिसरी आहे ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मेथड. पण मोस्टली जे प्रॉब्लेम्स असतात ते डेटर्स मेथडवर आणि स्टॉक अँड डेटर्स मेथडवर येतात, त्यामुळे आपण सुरुवात त्यापासून करणार आहोत. आज फॉर्मॅट पाहत असताना आपण प्रथम डेटर्स मेथडचा फॉर्मॅट पाहणार आहोत आणि त्यानंतर पुढच्या जी मेथड आहे स्टॉक अँड डेटर्स मेथड तिचा फॉर्मॅट पाहणार आहोत. आणि फॉर्मॅटचा अभ्यास झाल्यानंतर पुढच्या लेक्चर्स पासून एक प्रॉब्लेम जो आपण घेऊ त्या प्रॉब्लेमचा दोन्ही मेथडने सोल्युशन घेणार आहोत, म्हणजे डेटर्स मेथडने पण आणि स्टॉक अँड डेटर्स मेथडने पण. मग फर्स्ट आता डेटर्स मेथडने ब्रांच अकाउंटचा आपण फॉर्मॅट पाहणार आहोत. फॉर्मॅट पाहण्यापूर्वी ब्रांच अकाउंट म्हणजे काय ते समजावून घ्या. आपण बऱ्याच ठिकाणी बघितलेलं असेल की एखादं कापड दुकान असेल तर त्याच्या अनेक ठिकाणी शाखा असतात, किंवा एखादा कुठलाही बिझनेस असेल त्याचा अनेक ठिकाणी शाखा असतात, परंतु मेन ऑफिस जे आहे, हेड ऑफिस ज्याला आपण म्हणतो, ते एका ठिकाणी असतं आणि त्या हेड ऑफिस कडनं ब्रांचला माल सप्लाय केला जातो. मग ब्रांचचं काय काम असतं, तर ब्रांच स्वतः खरेदी करत नाही, ब्रांच फक्त सेल करतं, म्हणजे माल विक्री करते. आणि त्याचबरोबर इतर जे खर्च होतात ब्रांचकडे ते खर्च सुद्धा हेड ऑफिस कडनं पुरवले जातात, म्हणजे त्या खर्च करण्यासाठी पैसे हेड ऑफिस पाठवत असतं. म्हणजे ब्रांचचं काम काय आहे, तर फक्त आलेल्या मालाची विक्री करणे. आणि मालाची विक्री करत असताना आपल्याला सर्वांना माहिती आहे की मालाची विक्री 2 पद्धतीने होते, एक कॅश सेल्स आणि दुसरा क्रेडिट सेल्स. आणि ब्रांचला खर्च काय येतो, तर साधारणपणे जर ब्रांच आपली रेंटवर असेल तर रेंट पेड करावं लागतं, सॅलरीज पेड कराव्या लागतात, स्टाफच्या जाहिरातीचा खर्च असतो, इतर जे काही खर्च असतील ते ब्रांच मार्फत केले जातात. आणि त्यासाठी देखील पैसे कोण पुरवतं, तर हेड ऑफिस पुरवत असतं. मग हेड ऑफिस कडनं आलेला मालाची विक्री करणे हे काम ब्रांचचं असतं. मग हेड ऑफिस जेव्हा माल पाठवतो तेव्हा माल पाठवत असताना 2 पद्धतीने पाठवला जातो. एक आहे ऍट कॉस्ट, म्हणजे मूळ किमतीला, आणि एक आहे ऍट सेलिंग प्राइस, म्हणजे विक्रीची जी किंमत आहे त्याला. मग जेव्हा सेलिंग प्राइसला किंवा इनव्हॉइस प्राइसला माल पाठवला जातो तेव्हा त्यामध्ये प्रॉफिट इन्क्लूड असतो. मग आपल्याला कॅल्क्युलेशन करताना प्रॉफिट सेपरेट करायचा असतो, त्याला लोडिंग असं म्हटलं जातं. म्हणून ब्रांच अकाउंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना अगोदर जर आपल्याला माल इनव्हॉइस प्राइसला, सेलिंग प्राइसला, इनफ्लॅटेड प्राइसला आलेला असेल किंवा कॉस्ट प्लसने आलेला असेल तर आपल्याला लोडिंगची वर्किंग नोट तयार करावी लागते आणि त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागतं. त्यानंतर जो माल आपण रिसिव्ह केलेला आहे तर त्यातला काही डिफेक्टिव्ह असेल तर आपण रिटर्न करतो हेड ऑफिसला, म्हणून गुड्स रिटर्नचे ट्रान्झॅक्शन असतात, माल आल्याचे ट्रान्झॅक्शन असतात. त्यानंतर एका ब्रांच कडून दुसऱ्या ब्रांचकडे माल ट्रान्सफर केला असेल तर माल ट्रान्सफर केल्याचे ट्रान्झॅक्शन्स असतात. आणि जेवढे काही गुड्सचे एंट्रीज असतील त्या सर्व गुड्सच्या एंट्रीजवर लोडिंग कॅल्क्युलेट करायचा असतो, म्हणजे त्यातून प्रॉफिट हा सेपरेट काढायचा असतो. म्हणून फर्स्ट जे आपल्याला समजावून घ्यायची आहे ती आहे वर्किंग नोट लोडिंगची. तर फर्स्ट लोडिंगची जी वर्किंग नोट आहे ती समजावून घ्या. लोडिंगची वर्किंग नोट, कॅल्क्युलेशन ऑफ लोडिंग, त्याचा फॉर्मॅट ठरलेला आहे. लोडिंगचा फॉर्मॅट आहे बघा, लोडिंगचा जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट आहे लोडिंग इज इक्वल टू प्रॉफिट अपॉन सेलिंग प्राइस, म्हणजे प्रॉफिट छेद सेलिंग प्राइस. आणि सेलिंग प्राइसचं काय फॉर्म्युला आहे, तर सेलिंग प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट, कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट. तर ह्या फॉर्म्युल्याने सेलिंग प्राइस आधी कॅल्क्युलेट करायची, त्यानंतर जेवढे काही पर्सेंटेज सांगितलेले असतील प्रॉफिटचे तेवढे पर्सेंटेज छेद सेलिंग प्राइस याप्रमाणे कॅल्क्युलेशन करून आधी लोडिंग कॅल्क्युलेट करायचं वर्किंग नोट मध्ये. हा लोडिंगचा फॉर्म्युला आहे. त्यानंतर आपण पहिली मेथड पाहत आहोत. पहिल्या मेथडने आपण जो ब्रांच अकाउंटचा फॉर्मॅट आहे तो पाहत आहोत डेटर्स मेथडने. मग तो फॉर्मॅट याप्रमाणे आहे, वरती नाव द्यायचं इन द बुक्स ऑफ हेड ऑफिस, खाली ब्रांचचं जे नाव दिलेलं असेल ते नाव टाकायचं, त्यानंतर फॉर द इयर एंडेड
जी तारीख सांगितलेली असेल ती तारीख टाकायची. आता ज्याप्रमाणे आपलं रिअल अकाउंटचा रूल आहे तोच रूल इथे लागू होतो आणि प्लस नॉमिनल अकाउंटचा जो रूल आहे तो देखील लागू होतो. म्हणजे माल आला तर डेबिट, गेला तर क्रेडिट, त्यानंतर खर्च झाले असतील तर डेबिट आणि इन्कम झाले असतील तर क्रेडिट. तर अगोदर ब्रांच अकाउंटचा जो फॉर्मॅट आहे त्याच्या सुरुवातीला ज्या काही आपल्याला ऍसेट दिलेल्या असतात तर त्यांचे बॅलन्स डेबिटला ब्रॉट डाऊन करायची. मग सुरुवात जी आहे ब्रांच अकाउंटची ती बॅलन्स ब्रॉट डाऊनने होते आणि शेवट जो आहे तो बॅलन्स कॅरीड डाऊनने होतो, तो क्रेडिट साईडला. आणि दोन्हीमधला जो डिफरन्स येईल तो नेट प्रॉफिट आपण प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर करणार आहोत. मग ब्रांच अकाउंटला 4 कॉलम असणार, पर्टिक्युलर अमाऊंट रुपीज, पर्टिक्युलर अमाऊंट रुपीज. ही डेबिट साईड आहे, ही क्रेडिट साईड आहे. मग डेबिट साईडला जनरली कोणते कोणते आयटम येतात तर डेटर्स येतो, स्टॉक येतो, पेटी कॅश येतो. तर म्हणून टू बॅलन्स ब्रॉट डाऊन याच्या अंडर सन्ड्री डेटर्स, स्टॉक आणि पेटी कॅश असे 3 आयटम येतील. काही काही प्रॉब्लेम मध्ये पेटी कॅश दिली जाणार नाही त्यामुळे तिथे पेटी कॅश येणार नाही, परंतु जनरली हे 3 आयटम येतात. ज्यांचे आपण बॅलन्स ब्रॉट डाऊन केलेले आहेत त्यांचेच बॅलन्स कॅरीड डाऊन करायचे असतात. म्हणून लास्टला क्रेडिट साईडला पुन्हा लिहून टाकायचं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, 3 नावं टाकायची. काही प्रॉब्लेम मध्ये क्लोजिंग बॅलन्स दिलेले असतील पण काही प्रॉब्लेम मध्ये क्लोजिंग बॅलन्स नसतील तर ते आपल्याला फाइंड आउट करायचे असतात, शोधायचे असतात. म्हणून हे 3 नावं लगेच लिहून टाकायची. ज्यांचे ओपनिंग असतील त्यांचे क्लोजिंग बॅलन्स लगेच लिहून टाकायचे. अमाऊंट आपण जेव्हा पूर्ण सोल्युशन तयार होईल तेव्हा लिहिणार. आपण आता फॉर्मॅट पाहतोय. त्यानंतर डेबिट साईडला सेकंड आयटम असतो टू गुड्स सेंड टू ब्रांच. तर याला वेगवेगळी नावं असतात. टू गुड्स रिसिव्ड फ्रॉम ब्रांच, टू गुड्स इनवॉइस टू ब्रांच. तर तुम्ही जनरली एक नाव जरी दिलं तरी चालतं, टू गुड्स सेंड टू ब्रांच अकाउंट. म्हणजे ब्रांचकडे माल आला तर त्याला डेबिट असतं, मग तो डेबिट साईडला लिहायचा. आणि त्यावरचा जो लोडिंग आहे, लोडिंग म्हणजे काय, जो आपण प्रॉफिट सेपरेट काढणार आहोत वर्किंग नोटमध्ये, तर तो आपण घेणार क्रेडिट साईडला. मग क्रेडिट साईडला लिहायचं बाय गुड्स सेंड टू ब्रांच कंसात लोडिंग. मग सपोज तुमचा लोडिंग आला असेल 1/3 आणि तुमची गुड्स सेंड टू ब्रांचची अमाऊंट असेल 1,50,000, तर 1,50,000ला 3 ने भाग देऊन 50,000 रुपये आपण क्रेडिटला दाखवणार. हा त्यातला प्रॉफिट असणार आहे. बाय गुड्स सेंड टू ब्रांच कंसात लोडिंग. सुरुवातीला 3 ओळी सोडूनच द्यायच्या त्या यासाठी की फॉर्मॅट नुसार सुरुवातीला आपल्याला कॅश सेल आणि क्रेडिट सेलची एंट्री दाखवायची असते, म्हणून 3 ओळी सोडून त्यानंतर लोडिंग दाखवायचा असतो. मग गुड्स सेंड टू ब्रांच वरचा लोडिंग लगेच क्रेडिट साईडला दाखवायचा. आणि आपण ब्रांचला माल जर परत केला असेल, हेड ऑफिसला ब्रांचने माल जर परत केला असेल तर त्याची एंट्री क्रेडिटला येते. बाय गुड्स सेंड टू ब्रांच कंसात रिटर्न. आणि यावरचा लोडिंग डेबिट साईडला येईल. टू गुड्स सेंड टू ब्रांच कंसात लोडिंग. मग समजा तुम्ही रिटर्न केलेला माल असेल 15,000, फॉर एक्झाम्पल आपण तेच घेऊ की 1/3 लोडिंग असेल तर 15,000ला 3 ने भाग दिला तर 5,000 रुपये लोडिंग जो आहे तो डेबिटला येईल. टू गुड्स सेंड टू ब्रांच अकाउंट कंसात लोडिंग ऑन गुड्स रिटर्न. याप्रमाणे माल आला तर डेबिट, त्यावरचं लोडिंग क्रेडिटला. माल रिटर्न केला तर क्रेडिट, त्यावरचं लोडिंग डेबिट साईडला घ्यायचा. त्यानंतर ब्रांच जो खर्च करते त्यासाठी पैसे हेड ऑफिस पाठवत असतं. तर जेवढे खर्च असतील ते सर्व खर्च टू बँक अकाउंट या हेडिंगच्या अंडर घ्यायचे. मग टू बँक अकाउंट हेडिंग देऊन हे मी फॉर एक्झाम्पल म्हणून काही खर्च घेतलेले आहेत. खर्चांची नावं प्रॉब्लेमवर डिपेंड आहे, प्रॉब्लेम नुसार वेगवेगळी नावं येतील. मग त्यामध्ये सॅलरी, ऍडव्हर्टाइजमेंट, पेटी कॅश, रेमिटन्स म्हटलेले. रेमिटन्स म्हणजे काय, तर खर्च करण्यासाठी जी कॅश आलेली असेल, हेड ऑफिसने पाठवलेली असेल ती याच्या अंडर येते. त्यानंतर सन्ड्री एक्सपेन्सेस, सर्व खर्चांची बेरीज करायची आणि टोटल आउटरला घ्यायची. याप्रमाणे नेक्स्ट तिसरा आयटम असतो टू बँक अकाउंट, त्याच्या अंडर सर्व आपण खर्च घेणार आहोत. त्यानंतर हा जो लोडिंग आहे तो स्टॉक रिझर्व हा क्लोजिंग स्टॉकवरचा लोडिंग आहे. म्हणजे जेव्हा आपण इथे क्लोजिंग स्टॉक लिहू तर त्यावर देखील लोडिंग काढायचा आहे. तो लोडिंग आपण डेबिटला घेणार, परंतु त्याला स्टॉक न लिहिता स्टॉक रिझर्व असा शब्द टाकायचा असतो. म्हणून टू स्टॉक रिझर्व हा क्लोजिंग स्टॉकवरचं लोडिंग आहे. इन ब्रॅकेट लिहिलेले लोडिंग ऑन क्लोजिंग स्टॉक. त्यानंतर ओपनिंग स्टॉकवरचा जो लोडिंग आहे तो क्रेडिटला दाखवायचं. म्हणजे थोडक्यात काय, तर तुम्ही ज्या साईडला आयटम पोस्टिंग करतायत त्याच्या रिव्हर्स साईडला त्याचं लोडिंग येईल. बाय स्टॉक रिझर्व कंसात लोडिंग ऑन ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक वरचा जो प्रॉफिट आहे किंवा लोडिंग आहे तो आपण क्रेडिट साईडला दाखवणार. त्यानंतर
फर्स्ट ज्या 3 ओळी सोडलेल्या आहेत तिथे आपण दाखवणार आहोत सेल्स. पण सेल्स दाखवत असताना कॅश सेल्स डायरेक्ट दाखवायचे आणि क्रेडिट सेल मात्र क्रेडिट सेल न दाखवता कलेक्शन फ्रॉम डेटर्स म्हणजे डेटर्स कडनं जे पैसे वसूल झालेले असतील तेवढ्याचीच फक्त एंट्री इथे होते, क्रेडिट सेलची एंट्री होत नाही. म्हणून पहिल्या ओळीवर क्रेडिट साइडला बाय बँक और कॅश अकाउंट अंडरलाईन करून कॅश सेल्स म्हणजे रोखीने विक्री आणि कलेक्शन फ्रॉम डेटर्स म्हणजे डेटर्स कडनं जी उधारी वसूल झाली असेल ते पैसे, कारण की हे जे पैसे गोळा होतात रोखीने विक्री करून आणि उधारी वसूल करून, तर हे पैसे पुन्हा हेड ऑफिसला त्यांच्या अकाउंटला पाठवले जातात. म्हणून याप्रमाणे आपली जी पहिली मेथड आहे डेटर्स मेथड, त्यामध्ये ब्रांच अकाउंटचा जो फॉर्मॅट आहे तो या पद्धतीने आहे. फर्स्ट आपण ओपनिंग बॅलन्सेस घेणार, रिव्हर्स साईडला म्हणजे क्रेडिट साईडला शेवटी क्लोजिंग बॅलन्सेस घेणार. जेवढे ओपनिंग आहे तेवढेच क्लोजिंग बॅलन्सेस आले पाहिजे. त्यानंतर माल आला तर डेबिट, त्यावरचं लोडिंग क्रेडिटला. माल रिटर्न केला तर क्रेडिट, त्यावरचं लोडिंग डेबिट साईडला. त्यानंतर जे खर्च आहेत ते टू बँक अकाउंट या हेडच्या अंडर डेबिट साईडला घेणार आहोत आपण. त्यानंतर ओपनिंग स्टॉकवरचं लोडिंग क्रेडिट साईडला बाय स्टॉक रिझर्व्ह नावाने, क्लोजिंग स्टॉकवरचं लोडिंग डेबिट साईडला टू स्टॉक रिझर्व्ह नावाने, आणि रोख विक्री आणि उधारी जी वसूल झालेले पैसे असतील म्हणजे कॅश सेल्स आणि कलेक्शन फ्रॉम डेटर्स ते क्रेडिट साईडला. या पद्धतीने जी पहिली मेथड आहे डेटर्स मेथड, त्यामध्ये ब्रांच अकाउंटचा फॉर्मॅट जो आहे तो या पद्धतीने असणार आहे. फर्स्ट आपण लोडिंगचं कॅल्क्युलेशन करणार वर्किंग नोटमध्ये आणि त्यानंतर ब्रांच अकाउंट काढणार आहोत आणि ब्रांच अकाउंट मध्ये जनरल येणारे जे आयटम आहेत ते इथे मी मेन्शन केले आहेत. आता जेव्हा आपण ब्रांच अकाउंट तयार करतो तर तेव्हा काही वेळेला वर्किंग नोटमध्ये आपल्याला जर समजा क्लोजिंग स्टॉक दिलेला नसेल तर क्लोजिंग स्टॉक फाइंड आउट करावा लागतो, शोधावा लागतो. किंवा डेटर्सचा क्लोजिंग बॅलन्स दिलेला नसेल तर डेटर्सचा बॅलन्स शोधावा लागतो. पेटी कॅशचा क्लोजिंग बॅलन्स दिलेला नसेल तर पेटी कॅशचा क्लोजिंग बॅलन्स शोधावा लागतो. म्हणजे ज्या प्रॉब्लेम मध्ये ओपनिंग बॅलन्स दिलेले आहेत परंतु क्लोजिंग बॅलन्स दिलेले नाहीत त्यांसाठी आपल्याला एक्स्ट्राचे अकाउंट काढावे लागतात वर्किंग नोटमध्ये, ते आपण आता पाहणार आहोत. मग बघा, जे ओपनिंग बॅलन्सेस किंवा क्लोजिंग बॅलन्सेस दोन्हीपैकी कोणते बॅलन्सेस दिलेले नसतील तर ते अकाउंट जे आहेत ते पुढील प्रमाणे आहेत, ते वर्किंग नोट मध्ये आपण काढणार आहोत. फर्स्ट आपण डेटर्स अकाउंटचा फॉर्मॅट पाहतोय. बघा, डेटर्स अकाउंटच्या डेबिट साइडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन ओपनिंग बॅलन्स घ्यायचा. त्यानंतर टू क्रेडिट सेल प्रॉब्लेम मध्ये दिलेले असतात ते घ्यायचे. क्रेडिट साइडला कलेक्शन फ्रॉम डेटर्स डायरेक्ट नाव लिहिलं तरी चालेल किंवा बाय कॅश अकाउंट. त्यानंतर डेटर्सशी रिलेटेड जे खर्च आहेत म्हणजे अलाउन्सेस, बॅड डेप्ट आणि डिस्काउंट अलाउड ते बाय कॅश और बँक हेडिंगच्या अंडर घ्यायचे. अलाउन्सेस, बॅड डेप्ट आणि डिस्काउंट अलाउड. त्यानंतर डेटर्सचे जे पैसे आहेत ते रोख नाही मिळाले तर बिल्स रिसिवेबल मिळतात, म्हणून बाय बिल्स रिसिवेबल अकाउंट क्रेडिट साइडला. आणि उधारीवर विकलेला माल जर परत आला असेल तर त्याला गुड्स रिटर्न असं म्हटलं जातं, तर तो बाय गुड्स रिटर्न क्रेडिट साइडला आणि क्लोजिंग बॅलन्स क्रेडिट साइडला. मग जेव्हा ओपनिंग बॅलन्स दिलेला असतो आणि क्लोजिंग बॅलन्स दिलेला नसतो तेव्हा बॅलन्सिंग फिगर हा तुमचा क्लोजिंग बॅलन्स येईल. आणि ज्या प्रॉब्लेम मध्ये ओपनिंग बॅलन्स क्लोजिंग बॅलन्स दोन्ही दिलेले असतील तर त्या प्रॉब्लेम मध्ये एकतर क्रेडिट सेल दिलेले नसतील किंवा कलेक्शन फ्रॉम डेटर्स दिलेले नसतील. मग दोन्ही पैकी एक आपल्याला फाइंड आउट करायचे असतात. मग जो काही बॅलन्सिंग फिगर येईल, जर समजा ओपनिंग आणि क्लोजिंग दोन्ही बॅलन्सेस दिलेले असतील डेटर्सचे आणि तरी देखील बॅलन्सिंग फिगर येत असेल तर ती डेबिटला आली बॅलन्सिंग फिगर तर क्रेडिट सेल समजायचे, आणि क्रेडिट साइडला जर बॅलन्सिंग फिगर आली तर कलेक्शन फ्रॉम डेटर्स समजायचे. हे जे कलेक्शन फ्रॉम डेटर्स आहेत ते आपल्याला ब्रांच अकाउंटला क्रेडिट साइडला घ्यावे लागतात. याप्रमाणे जर डेटर्सशी रिलेटेड या 4 आयटम पैकी एखादा आयटम दिलेला नसेल तर आपल्याला डेटर्स अकाउंट काढावं लागतं. बॅलन्स ओपनिंगचा, बॅलन्स क्लोजिंगचा, कलेक्शन फ्रॉम डेटर्स आणि क्रेडिट सेल यापैकी एखादा आयटम मिसिंग असेल तर तो शोधण्यासाठी वर्किंग नोट मध्ये डेटर्स अकाउंट काढावं लागतं. त्यानंतर पेटी कॅशच्या बाबतीमध्ये पेटी कॅश अकाउंटला फक्त 4च आयटम असतात. मग 4 पैकी कोणताही एक आयटम दिलेला नसेल तर आपल्याला पेटी कॅश अकाउंट वर्किंग नोट मध्ये काढावं लागतं. त्याचं फॉर्मॅट याप्रमाणे आहे. डेबिट साइडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, क्रेडिट साइडला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. जर समजा ओपनिंग क्लोजिंग दोन्ही बॅलन्सेस दिलेले असतील प्रॉब्लेम मध्ये तर पेटी कॅश रेमिटन्स दिलेलं नसेल
तो बॅलन्सिंग फिगर येईल. आणि जर पेटी कॅश रेमिटन्स पण दिलेला असेल प्रॉब्लेम मध्ये तर ऍक्च्युअल पेटी एक्सपेन्सेस जे आहेत तर ते दिलेले नसतील, म्हणून बाय कॅश अकाउंट आणि ऍक्च्युअल पेटी एक्सपेन्सेस हे बॅलन्सिंग फिगर येईल. पेटी कॅशला हे 4 आयटम सोडून कोणताही आयटम नसतो, त्यामुळे हे 4 आयटम जर असतील दिलेले प्रॉब्लेम मध्ये तर पेटी कॅश अकाउंट काढण्याची गरज नाही. आणि जर ह्या 4 पैकी एखादा आयटम दिलेला नसेल तर आपल्याला वर्किंग नोट मध्ये पेटी कॅश अकाउंट काढावं लागतं. याप्रमाणे डेटर्स मेथडने ब्रांच अकाउंटचा फॉर्मॅट आहे. त्यामध्ये एक्स्ट्रा मध्ये आपल्याला डेटर्स अकाउंट, पेटी कॅश अकाउंट काढावं लागतं, लोडिंगचा वर्किंग नोट करावी लागते आणि ब्रांच अकाउंटचा फॉर्मॅट प्रमाणे ब्रांच अकाउंट काढावं लागतं. ही आहे आपली पहिली मेथड, डेटर्स मेथड. पुन्हा एकदा ब्रांच अकाउंट दाखवते. डेटर्स मेथडने ब्रांच अकाउंटचा जो फॉर्मॅट आहे तो याप्रमाणे आहे. प्रॉब्लेम घेतल्यानंतर तुम्हाला आणखी जास्त क्लिअर होईल. आता दुसरी मेथड आहे स्टॉक अँड डेटर्स मेथड. स्टॉक अँड डेटर्स मेथड मध्ये आपल्याला 5 अकाउंट काढावे लागतात. स्टॉक अँड डेटर्स मध्ये आपल्याला 5 अकाउंट काढावे लागतात. जनरली 5 असतात आणि काही प्रॉब्लेमला एक अकाउंट एक्स्ट्रा काढावं लागतं प्रॉफिट अँड लॉसचं. स्टॉक अँड डेटर्स मेथड वरती नाव द्यायचं इन द बुक्स ऑफ, जे हेड ऑफिसचं नाव असेल ते. लेजर अकाउंट ऑफ ब्रांचचं नाव येईल. फॉर द इयर एंडेड तारीख येईल आणि त्यानंतर पहिलं अकाउंट आहे ब्रांच स्टॉक अकाउंट. आता ब्रांच स्टॉक अकाउंटला जे एंट्रीज आहेत त्या कशा असतात, माल आला तर डेबिट, गेला तर क्रेडिट. रिअल अकाउंटचा रूल आहे, कारण की स्टॉक ही आपले ऍसेट आहे, त्यामुळे रिअल अकाउंटचा रूल आला तर डेबिट, गेला तर क्रेडिट. त्याची सुरुवात ओपनिंग बॅलन्सने होते. टू ओपनिंग स्टॉक किंवा टू बॅलन्स ब्रॉट डाऊन अमाऊंट येईल. क्रेडिटला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन किंवा बाय क्लोजिंग स्टॉक अमाऊंट येईल. त्यानंतर माल आला असेल हेड ऑफिस कडनं तर टू गुड्स सेंड टू ब्रांच अकाउंट डेबिटला दाखवायचा. माल रिटर्न केला असेल, परत पाठवला असेल तर बाय गुड्स सेंड टू ब्रांच कंसात रिटर्न क्रेडिटला दाखवायचा. त्यानंतर डेटर्सला जो माल आपण विकलेला असतो, म्हणजे उधारीवर जो माल विकलेला असतो, तो जर परत आला असेल तर टू ब्रांच डेटर्स अकाउंट कंसात गुड्स रिटर्न डेबिट साइडला येईल. आपण माल विकला असेल रोखीने किंवा उधारीने तर तो क्रेडिटला जाईल, पण रोखीने असेल तर बाय कॅश और बँक अकाउंटची एंट्री होईल. पण उधारीवर असेल तर त्याचा डबल इफेक्ट येतो, म्हणून बाय ब्रांच डेटर्स अकाउंट कंसात क्रेडिट सेल. याप्रमाणे स्टॉक अकाउंटचा फॉर्मॅट आहे. या व्यतिरिक्त प्रॉब्लेम नुसार जर गुड्स ट्रान्सफर असेल, म्हणजे आपल्याकडे माल आला असेल किंवा आपण दुसऱ्या ब्रांचला ट्रान्सफर केला असेल तर त्याची एक एंट्री वाढते, किंवा एखाद्या प्रॉब्लेम मध्ये शॉर्टेज किंवा सरप्लस असेल गुड्सचा तर त्याची एखादी एंट्री वाढते. पण जनरली येणारे जे ट्रान्झॅक्शन आहे ते फॉर्मॅटमध्ये मी इन्क्लूड केलेले आहेत. ओपनिंग बॅलन्स डेबिटला, क्लोजिंग बॅलन्स क्रेडिट साइडला, माल आला तर गुड्स सेंड टू ब्रांच डेबिटला, माल रिटर्न केला हेड ऑफिसला तर गुड्स सेंड टू ब्रांच कंसात रिटर्न क्रेडिट साइडला. त्यानंतर डेटर्स कडनं रिटर्न आला असेल तर डबल इफेक्ट आहे, म्हणून टू ब्रांच डेटर्स अकाउंट कंसात गुड्स रिटर्न. त्यानंतर माल विकला असेल, रोखीने विकला असेल तर बाय कॅश और बँक अकाउंट कंसात कॅश सेल्स क्रेडिटला. उधारीवर विकला असेल तर डबल इफेक्ट आहे, म्हणून बाय ब्रांच डेटर्स अकाउंट कंसात क्रेडिट सेल आणि अमाऊंट लिहायची. याप्रमाणे ब्रांच स्टॉक अकाउंटचा फॉर्मॅट आहे. ज्या पद्धतीने आपण ब्रांच अकाउंटचा जो पहिला मेथड आहे डेटर्स मेथड, त्यामध्ये लोडिंग लगेच रिव्हर्स साइडला दाखवतो, तर ह्या मेथड मध्ये लोडिंग साठी सेपरेट अकाउंट आहे, ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट. त्यामुळे जे लोडिंग आहेत ते सर्व त्या अकाउंटला येतील रिव्हर्स साइडला. स्टॉक अकाउंटला कोणत्याही प्रकारचं लोडिंग दाखवण्याची गरज नाही. आता दुसरं जे अकाउंट आहे डेटर्स अकाउंट, ते आपल्या पहिल्या मेथड प्रमाणेच आहे, सेम फॉर्मॅट आहे, फक्त काही नावं त्याची चेंज होत आहेत. बघा, ब्रांच डेटर्स अकाउंट दुसरं अकाउंट. डेबिटला ओपनिंग बॅलन्स येईल, क्रेडिटला क्लोजिंग बॅलन्स येईल. डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, क्रेडिटला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. त्यानंतर जर उधारीवर माल विकला असेल तर डेबिटला टू ब्रांच स्टॉक अकाउंट कंसात क्रेडिट सेल, आणि उधारी वसूल झाली असेल तर क्रेडिट साइडला बाय कॅश अकाउंट कंसात कलेक्शन फ्रॉम डेटर्स अमाऊंट येईल. त्यानंतर माल आपण रिटर्न केलेला असेल तर बाय ब्रांच स्टॉक अकाउंट डबल इफेक्ट आहे, एक इफेक्ट आपण स्टॉकच्या डेबिटला देणार, दुसरा डेटर्सच्या क्रेडिटला देणार, गुड्स रिटर्न.
त्यानंतर जे बॅड डेट अलाउन्सेस आणि डिस्काउंट अलाउड आहे त्याचा सेकंड इफेक्ट जातो ब्रांच एक्सपेन्सेस अकाउंटला, म्हणून हेडिंग द्यायचं बाय ब्रांच एक्सपेन्सेस अकाउंट अंडरलाईन करून बॅड डेट अलाउन्सेस आणि डिस्काउंट अलाउड इनर कॉलमला घ्यायचं, टोटल करून आउटरला घ्यायचं. या पद्धतीने ब्रांच डेटर्स अकाउंटचा जो फॉर्मॅट आहे आपल्या पहिल्या मेथड प्रमाणेच आहे, फक्त इथे दोन नावं जे आहेत ते आपण चेंज केली. एक म्हणजे गुड्स रिटर्न डायरेक्ट न लिहिता त्याला बाय ब्रांच स्टॉक म्हणणार आपण, क्रेडिट साइडला टू ब्रांच स्टॉक म्हणणार, आणि जे खर्च आहेत डेटर्सशी रिलेटेड त्याचा सेकंड इफेक्ट ब्रांच एक्सपेन्सेसला जातो, म्हणून आपण बाय ब्रांच एक्सपेन्सेस अकाउंट हेडिंगच्या अंडर खर्च घेणार आहोत. त्यानंतर तिसरा अकाउंट आहे पेटी कॅश अकाउंट. पेटी कॅश अकाउंट सेम आपल्या डेटर्स मेथड मध्ये जसं आपल्याला वर्किंग नोट मध्ये काढायचं आहे तसंच आहे, फक्त यात एकच चेंज आहे, तो म्हणजे जे आपले ऍक्च्युअल पेटी एक्सपेन्सेस असणार आहे त्याचा डबल इफेक्ट द्यायचा आहे आपल्याला ब्रांच एक्सपेन्सेस अकाउंटला. डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, क्रेडिटला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, डेबिटला टू कॅश और बँक अकाउंट पेटी कॅश रेमिटन्स येईल, क्रेडिटला मात्र बाय ब्रांच एक्सपेन्सेस अकाउंट लिहावं लागेल आणि त्याचा दुसरा इफेक्ट आपल्याला ब्रांच एक्सपेन्सेसला दाखवायचा असतो. तिसरा अकाउंट आहे चौथा अकाउंट आहे ब्रांच एक्सपेन्सेस अकाउंट. ब्रांच एक्सपेन्सेसला सर्व ब्रांच रिलेटेड जे खर्च आहेत ते दाखवायचे असतात. जनरली याच्या डेबिट साइडलाच सर्व एंट्रीज येतील, क्रेडिटला एंट्रीज येणार नाही. क्रेडिटला फक्त याची जी बॅलन्सिंग फिगर आहे ती आपण पोस्टिंग करतो ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंटला. मग डेबिट साइडला काय काय येईल तर ब्रांच जे खर्च करते म्हणजे सॅलरी, रेंट, ऍडव्हर्टाइजमेंट, प्रिंटिंग, स्टेशनरी, तर ते सर्व खर्च जे आहेत ते डेबिट साइडला येतील टू कॅश और बँक अकाउंट या हेडिंगच्या अंडर इनर कॉलमला घेऊन टोटल आउटरला दाखवायची. त्यानंतर डेटर्सशी रिलेटेड जे खर्च आहे त्याचा सेकंड इफेक्ट इथे येईल टू ब्रांच डेटर्स अकाउंट अंडरलाईन करून अलाउन्सेस, बॅड डेट, डिस्काउंट अलाउड जे काय असतील ते आउटरला टोटल येईल. आणि ऍक्च्युअल पेटी एक्सपेन्सेस जो आहे जो पेटी कॅशच्या क्रेडिटला असतो त्याचा देखील सेकंड इफेक्ट डेबिट साइडला येईल टू ब्रांच पेटी कॅश अकाउंट कंसात ऍक्च्युअल पेटी एक्सपेन्सेस. अशा प्रकारे ब्रांचने केलेले खर्च, डेटर्स थ्रू झालेले खर्च आणि पेटी कॅश किंवा पेटी एक्सपेन्सेसचा जो खर्च आहे तो, असे तीन खर्च डेबिटला येतात. यांची टोटल करून क्रेडिट साइडला हा जो बॅलन्स आहे तो आपण दाखवणार आहोत ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंटला बाय ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट, आणि जो काही बॅलन्सिंग फिगर येईल तो आपण ऍडजस्टमेंटच्या डेबिट साइडला दाखवणार आहोत. हे आहे चौथं अकाउंट. आता पाचवा अकाउंट, पाचवा आणि लास्ट शेवटचा अकाउंट ते म्हणजे ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट. सर्व लोडिंग किंवा ज्याला आपण प्रॉफिट म्हणतो तो सर्व लोडिंग आपण ऍडजस्टमेंट अकाउंटला दाखवणार आहोत. मग ऍडजस्टमेंट अकाउंटचा जो फॉर्मॅट आहे तो कसा असणार आहे तर ओपनिंग स्टॉक स्टॉकच्या डेबिटला असतो, म्हणून त्यावरचा जो लोडिंग आहे तो स्टॉक रिझर्व्ह नावाने क्रेडिट साइडला येईल बाय स्टॉक रिझर्व्ह कंसात लोडिंग ऑन ओपनिंग स्टॉक. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक क्रेडिटला असतो स्टॉकच्या, मग त्यावरचं लोडिंग डेबिटला येईल टू स्टॉक रिझर्व्ह लोडिंग ऑन क्लोजिंग स्टॉक. त्यानंतर माल आला तर तो डेबिटला असतो स्टॉकच्या, त्यावरचं लोडिंग क्रेडिटला येईल बाय गुड्स सेंड टू ब्रांच कंसात लोडिंग. माल रिटर्न केला हेड ऑफिसला तर तो स्टॉकच्या क्रेडिटला असतो, त्यावरचं लोडिंग डेबिटला येईल टू गुड्स सेंड टू ब्रांच कंसात लोडिंग ऑन गुड्स रिटर्न. आणि ब्रांच एक्सपेन्सेसचा जो बॅलन्सिंग फिगर आहे तो आपण डेबिटला घेणार टू ब्रांच एक्सपेन्सेस अकाउंट. मग क्रेडिट साइडची टोटल करणार, डेबिटला मांडणार, आणि डेबिटचे जे बॅलन्सिंग फिगर येईल तो असणार आहे नेट प्रॉफिट कॅरीड डाऊन. जेव्हा आपण एकच प्रॉब्लेम दोन्ही मेथडने सोडवतो तेव्हा दोन्हीकडचा नेट प्रॉफिट हा सेम येतो, सारखाच येतो. म्हणजे तुम्ही डेटर्स मेथडने जरी प्रॉब्लेम सोडवला तर त्याचा येणारा नेट प्रॉफिट आणि स्टॉक अँड डेटर्स मेथडने जरी प्रॉब्लेम सोडवला तरी त्याचा येणारा नेट प्रॉफिट हा सेम असतो. एक्झामला तुम्हाला दोन्हीपैकी एकच मेथड विचारली जाईल, पण आपण प्रॉब्लेम सोडून घेताना एक प्रॉब्लेम दोन्ही मेथडने घेणार आहोत प्रॅक्टिससाठी. मग बघा, फर्स्ट आपण फॉर्मॅट पाहिला लोडिंगचा, देन डेटर्स मेथडने ब्रांच अकाउंटचा फॉर्मॅट पाहिला, त्याच्यासोबत जे वर्किंग नोट असतात त्यामध्ये पेटी कॅश आणि डेटर्स अकाउंट त्याचा फॉर्मॅट पाहिला. त्यानंतर स्टॉक अँड डेटर्स मेथडमध्ये 5 अकाउंट आहेत, ब्रांच स्टॉक अकाउंट, ब्रांच डेटर्स अकाउंट, ब्रांच पेटी कॅश अकाउंट, ब्रांच एक्सपेन्सेस अकाउंट आणि ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट यांचे फॉर्मॅट पाहिले. आता नेक्स्ट लेक्चर पासून आपण पहिल्या प्रॉब्लेमला सुरुवात करणार आहोत. थँक्यू.